भोंदू अशोक खराची एसआयटी कडून सलग 7व्या दिवशी चौकशी केली जाते। गोपनीय ठिकाणी एसआयटी कडून चौकशी सुरू झाल्याची माहिती मिळते। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये ही चौकशी सुरू करण्यात आली आहे। थोड्या वेळापूर्वीच या चौकशीला सुरुवात झाल्याचं कळतंय। कालच नाशिक न्यायालयाकडून खरातला 5 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कस्टडी मिळताच दुसऱ्या दिवशी चौकशीचा वेग वाढवण्यात आलेला आहे। लैंगिक शोषणाचे विविध गुन्हे, आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कवर तपासाचा फोकस असेल। खरात प्रकरणात अजून किती धक्कादायक खुलासे होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। शुभम, काल कस्टडी मिळाल्यानंतर आज पुन्हा एकदा तपासाची चक्र वेगानं हलू लागलेली आहेत। आज काय उघड होतंय याची उत्सुकता असेल। नक्कीच आपण बघतोय भोंदू अशोक खराची एसआयटी कडनं पुन्हा आज 7व्या दिवशी चौकशी होते। काही वेळापूर्वी त्याला कस्टडीतून काढून एसआयटी समोर हजर केलं गेलेलं आहे। त्या ठिकाणी खराचे काही कागदपत्रांची जी तपासणी आहे ती खरं तर केली जाणार आहे। त्यासोबत त्याचे आर्थिक व्यवहार देखील तपासले जाणार आहेत। त्याचं नेटवर्क जे होतं, कोणकोणा लोकांसोबत तो त्या ठिकाणी संपर्कात होता, आर्थिक व्यवहार कोणासोबत होते, ते आर्थिक व्यवहार कोण सांभाळत होते, कशा माध्यमातून हे आर्थिक व्यवहार पुढे जात होते, या सगळ्या गोष्टींचा तपास आता एसआयटी करणार आहे। त्यामुळे कुठेतरी आजच्या एसआयटीच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक जे खुलासे आहेत ते होणार अशी शक्यता वर्तवली जाते। एकूण जर पाहिलं तर या भोंदू अशोक खरातने ज्या ठिकाणी या मिरगावी त्याचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये देखील या महिलांवर त्या ठिकाणी काही अघोरी पूजाविधी केलेल्या होत्या, त्या संदर्भात देखील माहिती घेतली जाणार आहे। आपण जर बघितलं तर कोर्टामध्ये देखील एसआयटीला काही महत्त्वाचे खुलासे करायचे आहे, त्या संदर्भात तपास करायचा आहे। यासाठी त्याची कस्टडी त्या ठिकाणी कोर्टासमोर मुद्दे मांडताना सरकारी पक्षाकडनं विनंती करण्यात आलेली होती। 5 दिवसांची त्याला वाढीव पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि या 5 दिवसांमध्ये त्याचे आर्थिक व्यवहार, मिरगावचं मंदिर, त्या मंदिर ट्रस्टवर असलेले त्याचे व्यवहार, या सगळ्या गोष्टींची चौकशी खरं तर आता एसआयटी करणार आहे। आणि एकूण जर बघितलं तर आजचा 7वा दिवस आहे अशोक खराची। हे एसआयटी प्रमुख असलेल्या तेजस्विनी सातपुते हे स्वतः त्या ठिकाणी त्याची चौकशी करताय। जवळपास 7 तास 8 तास तब्बल 10 तास त्याची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहे। एकूण जर बघितलं तर लैंगिक अत्याचारा प्रकरणी देखील ज्या पद्धतीने आणखीन ज्या पीडित महिला आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात, त्यामध्ये देखील अनेक धक्कादायक खुलासे हे एसआयटीच्या तपासात होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। प्रज्ञा। शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।